नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे अर्थव्यवस्था म्हणजेच इकॉनॉमिक्स. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा हा टॉपिक. ह्याच्यावरती 100% प्रश्न येतात. ह्या प्रश्नांमध्ये बरेच विद्यार्थ्यांची गडबड होते, त्यांना हा विषय अवघड जातो, पण तसं काही नाही आहे मुळात. जर त्याच्या मूलभूत संकल्पना क्लिअर असतील तर तुम्हाला 100% मार्क मिळतात आणि चांगल्या पद्धतीचा मार्क मिळवण्याचा हा घटक म्हणून ह्याच्याकडे बघा. तर आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहे, तर अर्थव्यवस्थेचे प्रकार किती आहेत? एकूण 3 प्रकार आहेत: मुक्त, नियोजित आणि मिश्र. त्यानंतर येतं बॅलन्स ऑफ ट्रेड, म्हणजे त्याला आपण व्यापार तोल म्हणतो. तर बॅलन्स ऑफ पेमेंट, त्याला आपण व्यवहार तोल असं म्हणतो. ह्या दोघांमधला मूलभूत फरक आपण बघणार. त्यानंतर आपण बघणार की डिव्हॉल्युशन ऑफ रुपी, म्हणजे रुपयाचे अवमूल्यन कसं केलं, कधी केलं, कुणी केलं, हे आपण बघणार. त्यानंतर बघणार की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकास आणि इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे आर्थिक वृद्धी, ह्यामधला मूलभूत फरक काय आहे. तुम्ही जर हा चॅनल अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा. पहिलं जे आपण बघणार आहे ते थोडंसं इंट्रोडक्शन. अर्थव्यवस्था काय आहे, तर एक सामाजिक शास्त्र आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, वस्तू आणि सेवा यांचे उत्पादन, वितरण आणि वापराचे विश्लेषण केले जातं. ॲडम स्मिथ काय म्हणतात की अर्थव्यवस्था हे राष्ट्राच्या संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्याची आणि कारणांची चिकित्सा आहे. ह्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात अर्थव्यवस्थेचे. तर मुक्त अर्थव्यवस्था आहे ते प्रामुख्याने आपल्याला भांडवलशाही देशांमध्ये राबवलेली दिसते. नियोजित अर्थव्यवस्था ही आपल्याला प्रामुख्याने समाजवादी देशांमध्ये राबवलेली दिसते. तर मिश्र अर्थव्यवस्था ह्याच्यामध्ये दोघांचाही समावेश असतो. आता मुक्त अर्थव्यवस्था जी आहे ह्याला आपण काय म्हणतो, तर सेल्फ मॅनेज्ड इकॉनॉमी म्हणतो. कारण इथं शासन कुठल्याही पद्धतीचे निर्बंध त्या ठिकाणी व्यापारामध्ये किंवा उद्योगामध्ये ते लावत नाही. होतंय कसं की शासन देशामधल्या उत्पादन, किंमत किंवा गुंतवणुकीचे निर्णय यावर कुठलाही ताबा नाही ठेवत. उद्योग अगदी मुक्तपणे बाजारात त्यांच्या वस्तूंची मागणी असेल किंवा त्या वस्तू जास्तीत जास्त नफा मिळवून देत असतील तर तशा पद्धतीची ती विक्री ते करत असतात. मग भांडवलशाही देशांमध्ये अशा प्रकारचे मुक्त अर्थव्यवस्था ही राबवलेली आपल्याला दिसून येते. उत्पादनाच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीचे त्या ठिकाणी नियोजन नसल्यामुळे या अर्थव्यवस्थेला आपण काय म्हणतो, तर अनप्लॅनड इकॉनॉमी म्हणतो, अनियोजित अर्थव्यवस्था असं म्हणतो. मग आता येथे नियोजित अर्थव्यवस्था ही अर्थव्यवस्था जी आहे ती एका मजबूत केंद्रीय संस्थेच्या अखत्यारीत येते. सगळा जो कंट्रोल आहे तो त्या शासनाच्या एका मजबूत अशा केंद्रीय संस्थेच्या अंडर असतो. उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर आपला नियोजन आयोग होता अगोदर, 2015 नंतर तो नीती आयोग झाला. ही संस्था काय करत असते, तर अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादनाचा आणि गुंतवणुकीच्या संदर्भात ज्या काय आहे ते योजना तयार करत असते आणि त्या योजनेला अनुसरून ते बाकीचे निर्णय घेतले जातात. मग समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये नियोजित अर्थव्यवस्थेचं सूत्र वापरलेलं आपल्याला दिसून येतं. मग इथं काय केलं जातं, वस्तूंची मागणी किंवा त्यामध्ये मिळणारा नफा हे लक्षात नाही घेतलं जात. तर लक्षात काय घेतलं जातं, तर जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनावरती विशेष लक्ष केंद्रित असतं. नियोजित अर्थव्यवस्था जी आहे ना ती परत एकदा समजून घेऊ आपण. ह्याच्यामध्ये अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं कार्य करण्यासाठी केंद्रीय स्तरावरती एक मजबूत अशी संस्था असते. जे अगोदर नियोजन आयोग होतं ते आता 2015 नंतर आता नीती आयोग अस्तित्वात आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तर ही जी केंद्रीय संस्था आहे ती अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादनाच्या आणि गुंतवणुकीच्या संदर्भात असलेले सर्व योजना तयार करते आणि त्याच योजनांना अनुसरून बाकीचे निर्णय घेतले जातात. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये नियोजित अर्थव्यवस्थेचं सूत्र वापरलेलं आपल्याला दिसून येतं. वस्तूंची मागणी किंवा नफा याच्यापेक्षा जास्त महत्त्व कोणाला दिलं जातं, तर ते वस्तूंच्या उत्पादनावरती, जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनावरती लक्ष केंद्रित केलेलं आपल्याला दिसून येतं. आता नियोजित अर्थव्यवस्थेचे परत 2 प्रकार पडतात. एक येतो आदेशात्मक, त्याला आपण कमांड इकॉनॉमी म्हणतो, आणि सूचनात्मक, ज्याला आपण इंडिकेटिव्ह असं म्हणतो. आदेशात्मक काय म्हणतंय, तर आदेशात्मक जे काही नियोजित अर्थव्यवस्थेचं स्वरूप आहे ते अतिशय कडक आहे, अतिकेंद्रित स्वरूपाचं आहे, म्हणून त्याला आपण आदेशात्मक म्हणतो. अशा अर्थव्यवस्थेमध्ये केंद्र संस्था शासनाच्या हाती सर्व आर्थिक अधिकार दिले जातात. अशा अर्थव्यवस्थेमध्ये काय केलं जातं, शासनाच्या हाती सर्वच्या सर्व आर्थिक अधिकार दिलेले असतात. ठीक आहे. पण सूचनात्मक कसं आहे, आता आपण मगाशी बघितलं की आदेशात्मक हे कडक स्वरूपाचं आहे, सूचनात्मक जे आहे ते थोडंसं ढिल्या स्वरूपाचं आहे. म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील गुंतवणूक किंवा उत्पादन वाढवण्यासाठी आदेश न देता सूचनाच दिली जाते. म्हणजे अनुदान द्या, सबसिडी, करमुक्तता अशी आमिषं दाखवली जातात. त्याला प्लॅनड मार्केट इकॉनॉमी असं म्हणतात. ठीक आहे. मग आता आपण पुढं बघू मिश्र अर्थव्यवस्था काय. अतिशय दोघांचं मिश्रण म्हणजे मिश्र. ठीक आहे. नियोजित अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला कोणाचं लक्षण दिसलं, समाजवादाचं. मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये कोणाचं दिसलं, तर भांडवलवादाचं. आणि मिश्रमध्ये काय येतं, तर त्या दोघांचाही सहअस्तित्व
दोघांच्याही समावेशातून जी अर्थव्यवस्था निर्माण होते त्याला आपण काय म्हणतो, मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतो. ठीक आहे. आता आपण बघू पुढं की व्यापार तोल आणि व्यवहार तोल ह्या दोन बेसिक गोष्टी आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघता येत नसेल तर अतिशय एका लाईनीमध्ये सांगून देतो. तर बॅलन्स ऑफ ट्रेडचा अर्थ काय होतो, व्यापारातील आयात निर्यात यातला फरक म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड. बस एवढंच लक्षात ठेवायचं. ट्रेड म्हणजे काय, व्यापारमध्ये काय होतं, आयात होती निर्यात होती, ह्या दोघांमध्ये किती फरक आला याला काय म्हणायचं तर व्यापार तोल म्हणायचं. मग व्यवहार तोल काय आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट काय आहेत, तर एखाद्या देशाने इतर देशांशी केलेले सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहाराचं रेकॉर्ड ठेवायचं, लेखाजोखा ठेवायचं. बस म्हणजे कर्जांच्या स्वरूपात असेल तर व्यवहारातून येणारी येणी किती आहेत, येणी म्हणजे रिसिप्ट किती आहे, आणि देणी म्हणजे पेमेंट्स किती आहे. हे जर तुम्हाला एवढं जरी समजलं ना तरी ह्या दोन कन्सेप्ट तुम्हाला पूर्ण लक्षात येतात. व्यापार तोल काय सांगतो, बॅलन्स ऑफ ट्रेड काय सांगतं तर आयात निर्यात यामधला फरक, व्यापारामध्ये आयात आणि निर्यात यामधला फरक जो काय त्याला आपण व्यापार तोल म्हणायचं. मग व्यवहार तोल काय आहे, एखाद्या देशाने दुसऱ्या देशांसोबत किती व्यवहार केले, आर्थिक व्यवहार, मग त्या आर्थिक व्यवहारांमधून आपल्याला येणं किती बाकी आहे, कुणाला द्यायचं आहे किती, येणं म्हणजे काय रिसिप्ट, देणं म्हणजे काय पेमेंट, ह्यामधला फरक म्हणजेच काय असतं तर बॅलन्स ऑफ पेमेंट. बस एवढं जरी समजलं तरी तुम्हाला ह्या कन्सेप्ट समजून जातं. आता आपण डिटेलमध्ये बघू. व्यापार तोल काय म्हणतं, व्यापार तोल म्हणजे एका वर्षातील देशाच्या आयात वस्तूंची एकूण किंमत आणि देशाच्या निर्यात वस्तूंची एकूण किंमत फरक होय. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जे काही मी मगाशी एका ओळीत सांगितलं होतं तेच इथं थोडं डिस्क्रिप्टिव्ह दिलं आहे. मग बॅलन्स ऑफ ट्रेड काय म्हणते तर आयात निर्यात, व्यापारातील आयात निर्यातीमधला फरक. जर एका वर्षाची निर्यात एकूण आयातीपेक्षा अधिक असेल तर व्यापार तोल अनुकूल असतो, त्यालाच व्यापार शेष म्हणतात, म्हणजे धन असतं ते. जर एका वर्षाच्या एकूण एकूण आयात निर्यातीपेक्षा अधिक असेल तर व्यापार तोल हा प्रतिकूल असतो, त्यालाच आपण व्यापार तूट असं म्हणतो. व्यापार शेष असतं त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह असतं, धन असतं, व्यापार तूट ही ऋण असते. ठीक आहे. मग त्यानंतर जर बघितलं व्यवहार तोल म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट. बॅलन्स ऑफ पेमेंट काय म्हणते तर एका देशाने इतर देशांशी केलेले सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थित मांडलेले रेकॉर्ड म्हणजे सिस्टमॅटिक रेकॉर्ड. यामध्ये त्या देशात म्हणजे सरकार तसेच खाजगी व्यक्तींना इतर देशांकडून देण्यात येणारी सर्व येणी आणि त्यांना द्यावी लागणारी सर्व देणी यांचा समावेश होतो. येणी देणी, मग येणं जे असतं त्याला आपण रेसिप्ट म्हणतो आणि ज्याला आपण देणार आहे त्याला आपण पेमेंट्स असं म्हणतो. ठीक आहे. मग आता व्यापार तोल, मग ह्याच्यामध्ये फक्त वस्तूंच्या आयात निर्यातीतून निर्माण होणाऱ्या येणे आणि देण्यांचा समावेश असतो. मात्र व्यवहार तोलामध्ये म्हणजे बघा बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये काय होतं तर आयात निर्यात यामधला फरक आपल्याला दिसत होता, पण बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये आपल्याला काय दिसतोय, वस्तूंशिवाय सेवांच्या देवाणघेवाणीतून कर्जे आणि गुंतवणुकीच्या व्यवहारातून म्हणजे एकूण जे काय आहे ना व्यवहाराच्या रिलेटेड व्यवहार तोल म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड, ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तुमचं कर्ज असतील, गुंतवणुका असतील, वस्तू असतील, सेवा असतील, ह्याच्यातून येणारे रिसिप्ट्स आणि पेमेंट या सर्वांचा समावेश होत असतो. ठीक आहे. आता बघितलं आपण, परत एकदा बघू. थोडंसं लिहून देतो तुम्हाला. तर आता बॅलन्स ऑफ ट्रेड ह्याच्यामध्ये काय आहे, फक्त वस्तूंच्या संदर्भात ते काम करते. ठीक आहे. बॅलन्स ऑफ ट्रेड जो आहे तो फक्त वस्तूंच्या संदर्भात काम करतोय आणि त्यांची आयात निर्यात तो कन्सिडर करतोय. पण बॅलन्स ऑफ पेमेंट काय करते, नीट बघा, बॅलन्स ऑफ पेमेंट काय करते तर वस्तूंशिवाय सेवांच्या देवाणघेवाणीतून सुद्धा तसेच कर्ज आणि गुंतवणुकीच्या व्यवहारातून निर्माण होणारे येणी आणि देणी याचा समावेश होतो. ठीक आहे. म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये काय होत होतं, फक्त वस्तूंचा समावेश होत होता, पण बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू आणि सेवा या दोघांचा समावेश होतो. आता आपण पुढं जाऊ. रुपयाचे अवमूल्यन, डिव्होल्युशन ऑफ रुपी. मग अवमूल्यनाचा अर्थ काय, पहिले आपण ते बेसिक बघून घेऊ. अवमूल्यनाचा अर्थ काय होतो, रुपया परकीय चलनाच्या संदर्भात मागणी व पुरवठ्याच्या आधारे स्वस्त होत असल्यास त्याला आपण रुपया घसरत आहे असं म्हणतो. म्हणजेच काय होतं तर रुपी इज डिप्रिसिएटिंग असं त्याला म्हणतो. मग अवमूल्यनामुळे काय होतं तर परकीय चलनाच्या संदर्भात रुपया आपला स्वस्त होत असतो. अवमूल्यनामुळे काय होत असतं तर परकीय चलनांच्या संदर्भात सुद्धा रुपया आपला स्वस्त होत असतो. पण अवमूल्यन हे सरकारनं मुद्दाम घडवून आणलेलं असतं. आजपर्यंत 3 वेळा अशा पद्धतीचं अवमूल्यन सरकारनं 3 वेळा घडवून आणलेलं आहे. ठीक आहे.
मग भारतामध्ये ते कधी कधी झालं ते आपण बघणार. अवमूल्यन हे सरकारने मुद्दामून घडवून आणलेलं असतं. अवमूल्यनाद्वारे रुपयाची किंमत परकीय चलनाच्या संदर्भात घसरली जाते, त्याला आपण कमी करतो. हा सरकारचा किंवा मध्यवर्ती बँकेचा धोरणात्मक निर्णय असतो. परत एकदा बघा, ह्याच्यामध्ये प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात आणि त्याचं आपल्याला उत्तर द्यायचं एक्झाममध्ये. तर आत्ता बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची. रुपयाचे अवमूल्यन म्हणजे डिव्हॉल्युशन ऑफ रुपी. अवमूल्यांचा अर्थ काय होतो, तर रुपया परकीय चलनाच्या संदर्भात मागणी व पुरवठ्याच्या आधारे स्वस्त होत असल्यास त्याला आपण काय म्हणतो, रुपया घसरत जातोय असं म्हणतो. पण अवमूल्यनामध्ये सुद्धा तेच होतं, परकीय चलनाच्या संदर्भात आपला रुपया घसरतच असतो, तो स्वस्त होत असतो. मात्र अवमूल्यन हे सरकारनं मुद्दामहून घडवून आणलं जातं. रुपया घसरणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया होती, पण अवमूल्यन हे सरकारने मुद्दामहून घडवून आणलेलं होतं. अवमूल्यनाद्वारे रुपयाची किंमत परकीय चलनाच्या संदर्भात कमी करणे हा सर्वस्वी जो डिसिजन आहे हा सरकारचा आहे किंवा मध्यवर्ती बँकेचा, म्हणजेच आपल्याकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येते, यांचा धोरणात्मक निर्णय असतो. आता अवमूल्यनाचे परिणाम हे आपल्याला आयातीवरती आणि निर्यातीवरती दोघांवरती दिसून येतात. आयातीवरती परिणाम जे कसे होतात बघा, अवमूल्यनामुळे भारत आयात करीत असलेल्या वस्तूंच्या किमती भारतात वाढतात. बरोबर. अवमूल्यनामुळे भारत आयात करीत असलेल्या वस्तूंची किंमत भारतात वाढते. आयात महाग झाल्याने आयातदारांची आयातीची प्रवृत्ती कमी होऊन आयातीचे आकारमान कमी होण्यास परिस्थिती निर्माण होते. म्हणजे काय व्हायला लागली, आता आयातच होईना ना, कारण भारतामध्ये त्याच्या किमती वाढलेल्या आहेत. मग आता आयात महागल्यामुळे आयातदारांची काय झाली, आयात करण्याची प्रवृत्तीला आळा बसला, म्हणजे ते कमी झाले. मग आयातीचे आकारमान काय झालं, कमी झालं. हा एक पॉझिटिव्ह फॅक्टर. त्यानंतर बघा, निर्यात. अवमूल्यनामुळे भारतात निर्यात करीत असलेल्या वस्तूंची किंमत परदेशांमध्ये कमी झालेली असते. बरोबर, कारण रुपया आपला घसरलाय ना. मग भारतीय वस्तू परदेशात स्वस्त वाटायला लागल्याने परकीय आयातदार भारतीय वस्तूंची अधिक मागणी करायला लागतात. त्यामुळे भारताची निर्यात वाढते. समजलं का. परत बघा, ज्यावेळेस रुपया घसरतो त्यावेळेस भारतामध्ये काय होते, आयात होताना ती वस्तू ज्यावेळेस भारतामध्ये येते त्यावेळेस ती वस्तू महाग वाटायला लागते. ठीक आहे. आणि जो आयात करतोय त्याला सुद्धा ती वस्तू महाग वाटायला लागल्यामुळे तो काय करतो, तिच्या प्रवृत्ती कमी करतो, आयात जास्त करत नाही. मग आयातीचं आकारमान कमी होतं. आता निर्यात करताना काय होतंय की भारतामधून ती वस्तू निघाल्यानंतर ज्यावेळेस भारताचा रुपया आपला घसरला आहे त्यामुळे काय होतं, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये ती वस्तू स्वस्त वाटायला लागते आणि परकीय आयातदार भारतीय वस्तूंची अधिक मागणी करायला लागतात. म्हणजे भारताकडून ते मागवतात, म्हणजे आपण भारतातून ती वस्तू निर्यात व्हायला लागते आणि ह्यामुळं काय होतं, भारतामधली निर्यात वाढण्याची परिस्थिती चांगल्या पद्धतीनं सुधारते. आणि जर कधी पण जर तुम्ही बघितलं तर एकूण जे आहे की बॅलन्स ऑफ ट्रेड ह्याच्यामध्ये जर आपल्याला व्यापार शेष ठेवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागते, निर्यात अधिक करावी लागते, तुलनेनं आयात ही कमी करायला लागते. हे कोणत्याही देशासाठी चांगलं असतं. ठीक आहे. आता अवमूल्यनाची यशस्वीता, तर हे काय म्हणतंय, अवमूल्यन यशस्वी होण्यासाठी देशामध्ये आयात आणि निर्यात वस्तूंची मोठ्या प्रमाणावरती लवचिकता असली पाहिजे. हायली इलेस्टिसिटी डिमांड असली पाहिजे. म्हणजे आयात आणि निर्यात वस्तूंची मोठ्या प्रमाणावरती लवचिक असलं तर काय होतं, अवमूल्यन 100% यशस्वी होतं. अवमूल्यनाचे प्रयोग जे आहेत ह्याच्या म्हणजे कधी झालेत का भारतामध्ये, तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 3 वेळा रुपयाचे अवमूल्यन घडवून आणलेलं होतं. पहिलं जे आहे ते 26 सप्टेंबर 1949ला तत्कालीन अर्थमंत्री होते जॉन मथाई. मग त्यानंतर दुसरं अवमूल्यन 1966ला आलं. ठीक आहे. मग ह्या अवमूल्यनाची थोडी वेगळी वैशिष्ट्ये आहेत. ह्याच्यामध्ये काय केलं होतं, भारताची हार्ड चलन देशांकडून होणारी आयात कमी करणं, भारताची निर्यात वाढवणं, ऑब्वियसली आपला तोच एक हेतू असतो, आणि व्यापार तोल कमी करणं. जसं की आपण बघितलं होतं की बॅलन्स ऑफ ट्रेड तो आहे तो डेफिसिट कमी करणं, बॅलन्स ऑफ ट्रेड मेंटेन ठेवण्यासाठी. म्हणजे एकूणच रुपयाचं अवमूल्यन करणं आणि बॅलन्स ऑफ ट्रेड ह्या दोन गोष्टी कशा इंटरलिंक आहेत त्या तुम्हाला समजलं असेल. मग तत्कालीन जे अर्थमंत्री होते, तत्कालीन अर्थमंत्री कोण होते, तर सचिन चौधरी, ते सचिव झाले ते होते. मग तिसरं अवमूल्यन हे कधी झालं, तर ज्यावेळेस भारताने LPG धोरण स्वीकारलं, म्हणजे उखाजा, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. तर हे 1991मध्ये, जुलै 1991मध्ये रुपयाचं तिसरं अवमूल्यन झालं. तर आणि ते 3 टप्प्यामध्ये झालं होतं. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं, भारताने महत्त्वाच्या चलनांच्या संदर्भात म्हणजे डॉलर, पाऊंड, मार्क, येन, फ्रँक ह्या सगळ्या चलनांच्या संदर्भात ते घडवून आणलेलं होतं.
पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे 1 जुलैला ते 9.5%, 3 जुलैला ते 10% आणि 15 जुलैला 2%. तिन्ही टप्पे मिळून रुपयाच्या अवमूल्यन हे साधारणपणे 20% झालेलं होतं, म्हणजे 20% आपला रुपया घसरला होता. मग तत्कालीन जे वित्तमंत्री होते ते डॉक्टर मनमोहन सिंग होते. आता बघा, हा आपला कन्सेप्ट क्लिअर झाला. आता आपला महत्त्वाचा कन्सेप्ट काय आहे की आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामधला फरक बघायचा. ही कन्सेप्ट जर तुम्हाला समजली ना तर कधीच तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार. म्हणजे UPSCच्या तुम्ही एसएमध्ये लिहू शकता कुठेही, म्हणजे तुमचा हा कन्सेप्टच आता मी क्लिअर करणार तर तो कधीच तुम्ही विसरणार नाही. आता वृद्धी जी असते ना ती आपण कायम काउंट करतो. किती ग्रोथ झाली, मग त्याला एक काहीतरी युनिट असतं म्हणजे एकक असतं म्हणजे ती संख्या आहे, संख्येला एकक लावतो ना आपण. म्हणजे आर्थिक वृद्धी एक संख्यात्मक संकल्पना असून ती देशातल्या वस्तू आणि सेवांच्या एकूण आकारमानात वाढ होणे म्हणजे आर्थिक वृद्धी होणे. बरोबर, वाढ झाली तरच आपण त्याला वृद्धी म्हणतो. एखादा व्यक्ती वृद्ध होतो म्हणजे काय होतो, तो म्हातारा होतो म्हणजे त्याचं वय वाढतं ना. मग तशीच आर्थिक वृद्धी होणे म्हणजे आर्थिक आपलं जे काही आहे ते वाढत जाणं. मग काय वाढलं पाहिजे आपलं, तर वस्तू आणि सेवा यांच्या आकारमानात वाढ होत गेली पाहिजे. तर काय होईल, आपली आर्थिक वृद्धी होईल. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न वाढत जाण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, आर्थिक वृद्धी म्हणतो. बस, आर्थिक वृद्धी म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्न वाढत जाण्याच्या प्रक्रियेला आपण आर्थिक वृद्धी म्हणतो. बरोबर, इथं होतंय काय की राष्ट्रीय वृद्धी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, मग राष्ट्रीय उत्पन्न आपण कशात तरी मोजतोय, मग ते संख्येत मोजतोय, मग ती संख्यात्मक संकल्पना झाली. बरोबर, मग ह्याच्यामध्ये आकारमानात वाढ होते म्हणजे वृद्धी होते, तर आपण त्याला काय म्हणतो, आर्थिक वृद्धी होते. आता आर्थिक वृद्धी मोजमाप करताना आपण साधारण कशाचा उपयोग करतो, GDPचा उपयोग करतो, ग्रॉस डेव्हलपमेंट प्रोडक्शन. तर ह्याच्यामध्ये काय होतं, अशा रीतीने देशाचा GDP सतत वाढत जाण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, तर आर्थिक वृद्धी असे म्हणतो. तर एका वर्षाचा GDP मागच्या वर्षाच्या GDPच्या तुलनेत वाढलेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, आर्थिक वृद्धी दर असं म्हणतो. ठीक आहे, एखाद्या वर्षाच्या, ठीक आहे, आपण परत एकदा बघा, एका वर्षाच्या GDP मागच्या वर्षाच्या GDPच्या तुलनेत जेवढ्या टक्क्यांनी वाढलेला असतो त्यास आपण काय म्हणतो, आर्थिक वृद्धी दर म्हणतो. आर्थिक वृद्धी दर, ह्याला कशाला म्हणा, आर्थिक वृद्धी वेगळं ना आर्थिक वृद्धी दर वेगळं, हे तुम्हाला समजले असेल आय होप. आर्थिक वृद्धी म्हणजे काय, तर राष्ट्रीय उत्पन्न वाढत जाण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, आर्थिक वृद्धी म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं, वस्तू आणि सेवा यांच्या आकारमानामध्ये वाढ होत जाते, त्याला आपण आर्थिक वृद्धी म्हणतो. हा GDPच्या संदर्भात मोजला जातो. ठीक आहे, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, संख्यात्मक संकल्पना असं म्हणतो. मग एखाद्या वर्षाचा GDP मागच्या वर्षाच्या GDPच्या तुलनेत किती टक्क्याने वाढला त्याला आपण काय म्हणतो, आर्थिक वृद्धी दर असं म्हणतो. आर्थिक वृद्धी दर धनात्मक किंवा ऋणात्मक असतो. ऑब्विसली संख्यात्मक आहे ना, मग संख्या एकतर धन असते किंवा ऋण असते. वस्तू व सेवांच्या भौतिक उत्पादन वाढवणे हे खरे आर्थिक वृद्धीचे द्योतक असते. बरोबर, म्हणजे इथं कंटिन्यू वाढ झाली पाहिजे, ग्रोथ झाली पाहिजे. ठीक आहे, वस्तू आणि सेवांमध्ये त्यांच्या आकारमानामध्ये वाढ झाली पाहिजे, त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ झाली पाहिजे. भौतिक उत्पादनामध्ये वाढ करणे हे आर्थिक वृद्धीचे खरे द्योतक असते. मग आता काय म्हणते, आर्थिक विकास, वृद्धी वेगळी विकास वेगळा. आता ही व्यापक संकल्पना आहे. आता ती व्यापक का अशा अर्थानं म्हणतोय की ती फक्त संख्यात्मक होती. अगोदरची जी कन्सेप्ट होती आपली इकॉनॉमिक ग्रोथ, तर ती कशी होती, ती संख्यात्मक होती, पण ही गुणात्मक आहे. विकास या संकल्पनेत केवळ आर्थिक वृद्धीच नव्हे तर जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामधला सकारात्मक बदल याचा सुद्धा समावेश होतो. आता मगाशी जर बघितलं ना आपण, आर्थिक वृद्धीमध्ये काय होतं, गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू आणि सेवा यांचं आकारमान वाढवा, हे करा ते करा असं, आणि ते GDPच्या माध्यमातून आपण ती संख्यात्मक असल्यामुळे ते मोजत होतो, त्याला एक एकक होतं. पण विकास ही संकल्पना जी आहे ती गुणात्मक आहे. ही इथं जे आहे ना, फक्त तुम्हाला म्हणजे एकूणच आपलं फक्त आर्थिक वृद्धी नाही करायची, तर विकासाच्या संकल्पनेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, तर आर्थिक वृद्धीसोबतच जीवनाच्या इतर क्षेत्रामधल्या सकारात्मक बदलांचा समावेश होत असतो. हे आपल्याला या ठिकाणी विकास या संकल्पनेत समजून घ्यायला लागतं. मग आर्थिक वृद्धी होत असताना दरडोई उत्पन्न, वास्तव उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, देशातील उत्पन्नतेचं वितरण यामध्ये काय बदल झाले हे आर्थिक विकास सूचित करत असतं. म्हणजे आर्थिक वृद्धी होतीये म्हणजे आकारमान वाढते, वस्तू आणि सेवांचं आकारमान वाढतंय, त्यांची वृद्धी होतीये, पण ते ॲक्च्युली लोकांपर्यंत किती पोचलंय, मग दारिद्र्यावरती त्याचा परिणाम झाला का, बेरोजगारीवरती परिणाम झाला का, देशातल्या उत्पन्नाचं वितरण जे आहे ते समान होतंय का, ह्याच्यामध्ये जर बदल दिसले
तर आपण काय म्हणतो, आर्थिक वृद्धी खऱ्या अर्थाने काम करते. आणि हे बदल कोण सूचित करत असतं, तर ते आर्थिक विकास. आर्थिक विकास आपण कशात बघतोय, तर बाबा बेरोजगारी कमी झाली का, दारिद्र्य कमी झालं का. मग बेरोजगारी आणि दारिद्र्य कमी होण्यासाठी काय आपल्याला महत्त्वाचं होतं, आर्थिक वृद्धी म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ झाली, म्हणजे वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढलं, विक्री वाढली, ती ह्यातून काय होणार होती, वृद्धी होणार होती. आणि त्या वृद्धीचा रिझल्ट कशात येणार होता, विकासामध्ये येणार होता. म्हणजे ऑब्व्हियसली काय, वृद्धी जर चांगली झाली असेल तर एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे ते आपलं वाढलं असेल, दारिद्र्य कमी झालेलं असेल, बेरोजगारी कमी झालेली असेल, आणि उत्पन्नाचं जे आहे ते समान वितरण होईल. अशा पद्धतीनं आपल्याला काय करत असतं, आर्थिक विकास हा सूचित करत असतो. आर्थिक वृद्धीमुळे निर्माण होणारे फायदे मुठभर भांडवलदारांपुरते न राहता ते सर्वांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करत राहिलं पाहिजे. त्यांच्या हाती पर्याप्त क्रयशक्ती निर्माण होत असली पाहिजे. दारिद्र्याचे प्रमाण कमी झाले पाहिजे. सर्वसामान्य लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावला पाहिजे व देशातील आर्थिक व सांपत्तिक विषमता कमी झाली पाहिजे. तरच देशाचा आपण आर्थिक विकास झाला असं म्हणू शकतो. अशा रीतीने आर्थिक वृद्धीचे फायदे तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया म्हणजेच आर्थिक विकास. ठीक आहे. आता इथं तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आर्थिक वृद्धीचं ज्यावेळेस शेवटच्या माणसाला फायदा होईल त्यावेळेस आपण काय म्हणू की आर्थिक विकास साध्य झालेला आहे. थोडक्यात आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धी अधिक आर्थिक बदल. ठीक आहे. म्हणजे आता तुम्हाला शेवटचं एक लाईनमध्ये सांगतो, आर्थिक विकास म्हणजे काय, आर्थिक वृद्धी आणि जो झालेला बदल आहे त्या वृद्धीतून झालेला बदल आहे ह्याला काय म्हणतो आपण, आर्थिक विकास म्हणतो. आर्थिक विकास म्हणजे काय, आर्थिक वृद्धी अधिक बदल. हां, ठीक आहे. आता इथं बदल ह्या संकल्पनेमध्ये काय काय येतं, तर बदल ह्या संकल्पनेमध्ये अर्थव्यवस्थेतील गुणात्मक बदल दर्शवत असतात. ह्याच्यामध्ये दारिद्र्य कमी झालं पाहिजे, रोजगारांची निर्मिती झाली पाहिजे, विषमता कमी झाली पाहिजे, राहणीमानाचा दर्जा उंचावला पाहिजे, कार्यक्षमता वाढली पाहिजे, तंत्रज्ञानाचा विकास झाला पाहिजे, औद्योगिक आणि सेवा क्षेत्रांचा वेगाने विकास झाला पाहिजे, व्यक्तींच्या दृष्टिकोनांमध्ये सकारात्मक बदल घडला पाहिजे. तर हे सगळे सकारात्मक बदल हे कशामध्ये येतात, तर आर्थिक विकास यामधला बदल ह्या संकल्पनेमध्ये ते अपेक्षित आहेत. आणि आर्थिक जर विकास घडवून आणायचा असेल तर आर्थिक वृद्धी झाली पाहिजे. आर्थिक वृद्धीतून झालेले बदल कोण सूचित करतं, तर आर्थिक विकास. शेवटच्या माणसापर्यंत जर आर्थिक वृद्धी पोचली तर त्याला आपण आर्थिक विकास झाला असं आपण म्हणू शकतो. एकूणच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघतोय महाराष्ट्राची कोकणची किनारपट्टी. ह्याचं जर स्थान बघितलं तर आपल्याला असं दिसून येते की अरबी समुद्रापासून ते सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या दरम्यान एक चिंचोळा असा पट्टा आहे जो दक्षिणोत्तर आहे, त्याला आपण कोकण असं म्हणतो. उत्तरेला जर बघितलं तर दमनगंगा नदीपासून दक्षिणेला तेरेखोलच्या खाडीपर्यंत ह्याचा विस्तार आपल्याला दिसून येतो. ह्याचा जो प्रकार आहे तो रिया प्रकारचा आहे. ह्याची जर लांबी बघितली तर ती 720 किलोमीटर आहे आणि रुंदीमध्ये खूप व्हेरिएशन्स आहेत. उत्तरेला वेगळे, दक्षिणेला वेगळे. त्याची जर सरासरी काढली तर ती 30 ते 60 किलोमीटर इतकी येते. उत्तरेला ते अधिक रुंद आहे, 90 ते 95 किलोमीटर आहे. दक्षिणेला मात्र ते किती आहे, 40 ते 45 किलोमीटर एवढंच आहे, म्हणजे जवळपास निम्म्याला निम्मध्ये कमी होतं. क्षेत्रफळ जर बघितलं तर ते आहे 30,394 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आपल्या कोकणच्या किनारपट्टीचं आहे. आपण आता इथं जर नकाशा बघितला, मॅप बघितला तर अधिक क्लॅरिटी येते. उत्तरेला जर बघितलं तर ते अधिक रुंद दिसतं आणि दक्षिणेला म्हणजेच सिंधुदुर्ग साईडला जर बघितलं तर ते आपल्याला कमी रुंदीचं दिसतं. कोकणाच्या वैशिष्ट्यांमध्ये जर बघितलं तर उत्तर कोकणामध्ये ते अधिक रुंद, दक्षिणेला ते अधिक चिंचोळं होतं. डेव्हलपमेंटच्या इश्यूमध्ये पण ते वेगळं आहे. कोकणाच्या म्हणजे जर बघितलं कोकणाची पूर्व बाजू म्हणजे सह्याद्रीच्या पायथ्याकडे येत असेल तर त्याला आपण वलाटीचा भाग म्हणतो, त्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे. आणि कोकणाच्या मध्यापासून जर आपण समुद्राकडे जात असेल म्हणजेच आपण पश्चिमेला जात असेल तर त्याचं खालाटी असं म्हटलं जातं, त्याची वैशिष्ट्य वेगळी आहेत. ते काय आहेत तर आपण ते व्हिडिओमध्ये क्लिअर बघणार आहोत. तर आता आपण पुढे जाऊ. आता एकूण जर कोकणाची प्राकृतिक रचना बघितली तर हा काय सलग मैदानी भाग नाही आहे, तो डोंगर दऱ्यांनी व्यापलेला आहे. कमी उंचीचा सखल भाग आहे. किनाऱ्यापासून पूर्वेकडे सखल भागाची समुद्र सपाटीपासूनची उंची 15 मीटर एवढीच आहे. पण पूर्वेकडे म्हणजे सह्याद्रीच्या पायथ्याशी जर यायला लागला तर किती होतं, ते 250 मीटरपर्यंत ती वाढत जाते बघा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर ह्याचा जो उतार आहे तो पूर्व पश्चिम दिशेस कसा आहे, मंद स्वरूपाचा आहे. या प्रदेशात समुद्राकडील बाजूस
आता बरोबर आहे, अरबी समुद्राकडून ज्या काही लाटा येतात ते त्यांचं खनन कार्य करतात, संचयन करतात, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची तिथं आपल्याला भूरूपे दिसून येतात. मग त्याच्यामध्ये काय येतात, सागरी गुहा येतात, स्तंभ येतात, आखात येतात, पुळणी येतात, वाळूचे दांडे येतात. रेवदंड्याला आहे बघा ते वाळूचे दांडे. हां, तर मग आपण ते बघणार आहोत. आता आपण एक एक भूरूप बघू. त्याच्यानंतर जर कोकणाचे उपविभाग जर बघितले तर याच्यामध्ये आपल्याला उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण असे दोन उपविभाग आपल्याला दिसून येतात. उत्तर कोकणामध्ये ठाणे, मुंबई शहर, उपनगर, रायगड ह्या जिल्ह्यांचा समावेश होतो. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला तो भाग कसा दिसतोय, तो सखल, सपाट आणि कमी ओबडधोबड आहे. त्यामुळे ते औद्योगिकदृष्ट्या कसं झालं, ते प्रगत झालं, लोकसंख्येची घनताही वाढली आणि नागरीकरणसुद्धा जास्त झाले. ऑब्व्हियसली जर तुम्ही ती जिल्ह्यांची नावं बघितली तर आपल्याला पटकन लक्षात येतं की ते डेन्सली पॉप्युलेटेड आहेत. म्हणजे ऑब्व्हियसली लोकसंख्येची घनता जास्त आहे, तिथं नागरीकरणसुद्धा जास्त आहे आणि औद्योगिकदृष्ट्या ते प्रगतसुद्धा आहेत. जिल्हे कोणते? ठाणे, मुंबई शहर, उपनगर, रायगड आणि पालघर. मग दक्षिण कोकणामध्ये कोण येतं बघा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. ह्याच्यामध्ये कसं आहे तर तो भाग जो आहे खडकाळ आहे, अबडधोबड आहे. ह्याच्यामुळे काय झालं तर औद्योगिकदृष्ट्या तेवढं ते प्रगत झालेले नाही आहेत. त्यामुळे तिकडे लोकसंख्येची घनता कमी आहे. व्यवसाय त्यांचे अजूनही पारंपरिक आहेत, पण खनिज संपत्तीच्या दृष्टीने मात्र ते महत्त्वाची भूमिका बजावतात. मग त्याच्यानंतर जर बघितलं आपण की समुद्रसपाटीच्या उंचीनुसार कोकणाचे आणखीन दोन भाग पडतात. जसा मी मागाशी उल्लेख केला की कोकणापासून पूर्वेला जर निघालं, मध्य कोकणापासून जर पूर्वेला निघालं आणि पश्चिमेला निघालं तर त्याची दोन वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत, ज्याला आपण खलाटी बालाटी असं म्हणतो. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण बघू खलाटी. खलाटी म्हणजे काय? समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या कमी उंचीच्या प्रदेशाला खलाटी म्हणतात. बरोबर. म्हणजे अरबी समुद्राच्या बाजूकडे जर आपण बघितलं तर तिथं तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा कोकण दिसतो. या भागात काय असतं तर एक चिंचोळी मैदानाचा भाग आहे. ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती नारळीच्या बागा दिसतात. तो भाग कसा आहे? समुद्राला लागून आहे. तुलनेने वलाटी जो प्रदेश आहे तो कसा आहे की पूर्वेस, म्हणजे आता मध्य कोकणापासून जर आपण सह्याद्रीच्या पायथ्याकडे चाललो तर तो कसा आहे? अधिक डोंगराळ होतो. कमी अधिक उंचीच्या डोंगराळ टेकड्यांनी व्यापलेला आहे. तुलनात्मक दृष्ट्या तो कसा आहे? तो थोडा उंचीवरती येतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? वरचा प्रदेश म्हणजेच वलाटी असं म्हणतो. हा भाग कशासाठी प्रसिद्ध आहे तर फलोत्पादन. ठीक आहे. ह्याच्यावरती काय केले जातं तर डोंगरोत्तरावर मोठ्या प्रमाणावरती भाताचे पीक घेतले जाते. मग तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला विचारलं जातं की नारळाच्या बागा हे कुणाचं वैशिष्ट्य आहे तर ते खलाटीचं आहे, आणि भाताची शेती हे कुणाचं वैशिष्ट्य आहे तर ते वलाटीचं आहे. आणि वलाटीमध्ये फक्त भाताचंच पीक नाही तर त्याच्याबरोबर आपण फळांची सुद्धा उत्पादनं मोठ्या प्रमाणावरती घेतलेली आपल्याला तिथे दिसून येतात. आता तिथली जर भूरूपे बघितलं तर ह्याच्यामध्ये येतात खाड्या, पुळणं येतात, वाळूचे दांडे, त्याच्यानंतर बेटं, बंदरं, खनिजं आणि नद्या. मग आपण एक एक करून बघू. खाडी म्हणजे काय? भरतीच्या वेळी नदीच्या मुखापर्यंत जिथं पाणी आतमध्ये शिरतं त्याला आपण खाडी असं म्हणतो. मग ठाण्यामध्ये दातीवरे, आता तिथं चुकलं थोडं, ठाण्यामध्ये दातीवरे, डहाणू, वसई, मनोरी आणि ठाणे. मुंबई उपनगरमध्ये malaड आणि माहीम ह्या खाड्या आहेत. मुंबईमध्ये माहीम आहे. रायगडमध्ये पनवे आहे, उरण आहे, धरमतर आहे, रोहा, राजापुरी, बाणकोट ह्या खाड्या आहेत. रत्नागिरीमध्ये कुठली आहे? दाभोळ आहे, जयगड आणि विजयदुर्ग. तर सिंधुदुर्गमध्ये आपल्याला कुठली दिसते? देवगड, कालवली, कर्ली आणि तेरेखोल. तेरेखोल हा आपला अतिशय दक्षिणेकडचा भाग, म्हणजे सिंधुदुर्ग आणि गोव्याची बाँड्री जी आहे ती तेरेखोल नदी करते. त्याच्यानंतर जर बघितलं तर पूर्ण म्हणजे काय? बीचेस. आपल्याला आवडतं बीचेसवरती जाईल. समुद्र किनाऱ्याजवळ सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे उथळ किनाऱ्यावर तयार झालेल्या वाळूच्या पट्ट्यांना काय म्हणतो आपण? पुळण म्हणजेच बीच असं म्हणतो. मग मुंबई उपनगर म्हणजे तिथे आपल्याला जुहू बीच दिसतो बघा, जुहू. त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे, त्यानंतर हरणे बंदर आहे, गुहागर आहे. सिंधुदुर्गमध्ये मालवणजवळ तरकर्ली आहे. त्याच्यानंतर शिरोड आहे, दापोली आहे, उमादा आहे. रायगडमध्ये अलिबाग, मुरुड, जंजिरा आणि श्रीवर्धन. मग त्यानंतर वाळूचे दांडे एक वेगळं भूरूप आहे. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर रेवदांडा, खरदांडा हे वेगवेगळ्या खनन कार्यांमुळे झालेलं, लाटांनी आणलेलं जे काही संचयन होतं तिथं, शंख शिंपल्यांच्या संचयन होतं तिथं, आणि तिथं असे दांडे उभारले जातात, ज्याला आपण सँडबार्स असं म्हणतो इंग्रजीमध्ये. मराठीमध्ये त्याला वाळूचे दांडे असे म्हणतो. तर त्याचं जे भूरूप आहे तर त्याची उदाहरणं आहेत खरदांडा, रेवदंडा. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बेटं बघितलं तर मुंबई स्वतः एक बेट आहे. 7 बेटांचं शहर म्हणून मुंबई ओळखलं जायचं, त्यामुळं मुंबई एक स्वतः बेट आपण कन्सिडर केलेलं आहे. रायगड, गारापुरीच्या लेण्या आहेत तिथं, एलिफंटा केव्ज. त्याच्यानंतर जर बघितलं अलिबागमध्ये खांदेरी उंदेरी आहे. मग सिंधुदुर्ग हा जो सागरी किल्ला आहे तर तो कशावरती वसलेला आहे तर तो एका बेटावरती आहे, त्याचं नाव आहे कुर्टे बीट.
ठीक आहे. कुर्टे बेट जे आहे त्या बेटावरती सिंधुदुर्ग किल्ला आहे. मग मुंबई उपनगरामध्ये साष्टी आहे. इतिहासाच्या दृष्टीने साष्टीचा तह एक होता, तेही तुम्हाला लक्षात आलं असेल. मग अंजदीव आणि साष्टी ही बेटं कुठे येतात, तर मुंबई उपनगरामध्ये येतात. आता जर बंदरं बघितली तर आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. महाराष्ट्राच्या एकूण विकासामध्ये त्यांचं योगदानसुद्धा खूप मोठं आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीला लहान मोठी अशी 49 बंदरं लाभलेली आहेत. ह्याच्यामध्ये मुंबईचं स्वतः एक मुंबई बंदर आहे. आणि मुंबई बंदरावरचा ताण कमी व्हावा म्हणून काय केलं आपण, तर दुसरं एक बंदर आपण डेव्हलप केलं होतं, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT, त्याला आपण नावाशेवा असं म्हणतो. त्यानंतर लहान मोठ्या बंदरांमध्ये जर बघितलं तर आपल्याला कोणती दिसतात, तर ते रत्नागिरीमधलं हरणे बंदर आहे, जयगड आहे. त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये मालवण आहे, वेंगुर्ले आहे आणि रेडी, तर रेड्डी झाले, रेडी बंदर आहे ते. त्यानंतर जर बघितलं तर आता खनिजाच्या बाबतीत जर बघितलं तर तुम्हाला इथं दिसून येईल की सिंधुदुर्ग, रत्नागिरी. तर अशा पद्धतीने म्हणजे दक्षिण कोकणामध्ये जे आपण मागाशी बघितलं होतं की खनिजाच्या दृष्टीने ते संपन्न आहेत, संपूर्ण त्यांच्याकडे खनिजं बऱ्यापैकी सापडतात तिथं. तुलनेने उत्तर कोकणामध्ये तेवढी काही खनिजं सापडत नाही. बॉक्साईट सापडतं थोडंफार, ते ठाण्यामध्ये, मॅंगनीज सिंधुदुर्गमध्ये, क्रोमाईट सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये सापडतं, तर जिप्सम हे रत्नागिरीमध्ये सापडतं. त्यानंतर जर बघितलं आपण नद्या, तर नद्यांमध्ये जर बघितलं तर महत्त्वाच्या नद्या आहेत. ठाण्यामध्ये दमणगंगा आहे, सूर्या, तानसा, वैतरणा, काळू, पिंजाल, भातसई, उल्हास, मुरबाडी. आता मध्य प्रदेश म्हणल्यानंतर इथं कन्फ्युजन करून घेऊ नका. त्या मध्य कोकणातल्या त्या नद्या आहेत. मध्य प्रदेश म्हणजे मध्य कोकणातल्या प्रदेशातल्या त्या नद्या. पाताळगंगा आहे, आंबा आहे, कुंडलिका, काळ, सावित्री, त्यानंतर वशिष्ठी, शास्त्री. आता दक्षिणेकडच्या बाजूला जर बघितलं तर काजवी, मुचकुंदी, वाघेटणी आणि त्यानंतर शुक, गड, कर्ली आणि तेरेखोल ही मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या बॉर्डरवरती आहे. शिवाय ती महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची सुद्धा बॉर्डर क्रिएट करणारी नदी म्हणजे कोणती, तर तेरेखोल नदी. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे काही फॅक्ट्स आहेत जे मला माहीतच पाहिजेत. कासवांचं गाव जे आहे त्याला आपण वेळास, या गावाला आपण कासवांचं गाव म्हणून ओळखलं जातं. तर तिथं दरवर्षी कासव महोत्सव साजरा केला जातो. तर ते रत्नागिरी जिल्ह्यात येतं. तिथं ऑलिव्ह रिडले टर्टल्स सापडतात. तिथं त्यांचं प्रजनन होतं आणि ती छोटी छोटी जी काही हॅचलीज आहेत, ती जी छोटे पिल्लं असतात कासवांची, ते सुखरूप सोडली जातात, असा तो महोत्सव असतो. त्यानंतर फुलपाखरांचे गाव जे आहे त्याला आपण पारपोली, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे ते. महाराष्ट्र हे असं राज्य आहे की ज्यानं राज्य फुलपाखरू जाहीर केलं, त्याचं नाव आहे ब्लू मॉर्मन. त्याच्यानंतर मग गुजरात आलं, केरळ आलं, तमिळनाडूने सुद्धा त्यांचा तो राज्य फुलपाखरू जाहीर केलेला आहे. तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की अजून अशी कोणकोणती राज्य आहेत की ज्यांनी राज्य फुलपाखरू असं घोषित केलं आणि त्या फुलपाखरांची नावं काय आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघतोय 75 वर्ष पूर्ण झालेल्या काही ऐतिहासिक घटना. जर MPSCच्या आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये जर बघितलं तर यामध्ये आपल्याला असं दिसून येते की 100 वर्ष किंवा जर 50 वर्ष पूर्ण झाली असतील तर आपल्याला त्या ठिकाणी काय केलं जातं, परीक्षेमध्ये प्रश्न अपेक्षित असतात. त्याप्रमाणे 75 वर्ष पूर्ण झालेल्या काही घटना, ज्या ऐतिहासिक घटना आहेत, परीक्षे दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या, त्या आज या ठिकाणी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जी घटना येते ती आहे ठाणे जिल्ह्यामध्ये टिटवाळा येथे काय झालं होतं, एक शेतकरी परिषद भरली होती. मग ती कुणाच्या नेतृत्वाखाली होती, त्याच्यासाठी कुणी नेतृत्व केलेलं होतं, त्याच्यानंतर परत भुलाबाई देसाई आणि लियाकत अली हा करार कसा होता, यशस्वी झाला का अपयशी झाला, राजाची योजना काय होती, सार्जंट आयोग हा कशाशी संबंधित होता, त्यानंतर वेव्हेल योजना, सिमला करार आणि दुष्काळी आयोग. तर ह्या एकूणच ज्या घटना आहेत, ह्या सर्व घटनांना काय झालेलं आहे, 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर ह्याच्यावरती आपल्यामध्ये येत्या काळामध्ये प्रश्न अपेक्षित आहेत. तर तुम्ही जर चॅनल अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. शेतकरी परिषद जी होती टिटवाळ्यामध्ये भरलेली, तर त्याचा साल आहे 1945ला भरली होती. पुढाकार जो होता तो शामराव पुरोळीकर आणि गोदावरी पुरोळीकर यांनी घेतलेला होता. या किसान सभेचे महाराष्ट्राचे पहिले जे अध्यक्ष होते ते होते बुवासाहेब नवले. सावकार आणि जमीनदारांच्या विरोधात रणशिंग फुंकलं गेलेलं होतं. ह्याच्यामध्ये गीत म्हटलं जात होतं, परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. MPSCला अशा पद्धतीचे प्रश्न विचारणं खूप आवडतं. किसान सभा आमची माऊली ग, शेतकऱ्यांची सावली ग. तर अशा पद्धतीचं हे गीत त्या ठिकाणी म्हटलं जात होतं.
ह्याच्यावरती अजून तरी प्रश्न विचारला गेलेला नाही आयोगाकडून. तर आपल्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीने, संयुक्त असेल किंवा राज्यसेवा असेल. तर याच्यासाठी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की शेतकरी परिषद टिटवाळ्यामध्ये कधी भरली, पुढाकार कोणी घेतला, पहिले अध्यक्ष कोण होते आणि कोणतं गीत म्हटलं जात होतं. स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर जर बघितलं भोलाबाई देसाई आणि लियाकत अली करार, हा करार काय सांगतो की एकूणच हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये जो पेच निर्माण झाला होता, तो पेचातून मार्ग काढण्यासाठी भोलाबाई देसाई आणि लियाकत अली, भोलाबाई देसाई म्हणजे काँग्रेसकडून, तर मुस्लिम लीगकडून कोण होतं तर लियाकत अली. मग ह्या दोघांनीच काय केलं होतं की एक करार डिझाईन केला होता. ह्याच्यामध्ये काय केलं होतं की ह्या पेचातून मार्ग काढू, एक अंतरिम सरकार स्थापन करू, एक कार्यकारी मंडळाची स्थापना करू आणि याच्यामध्ये काय करू, दोन्ही पक्षांची सदस्य संख्या ही समान असावी, असं या ठिकाणी ही एकूण बेसिक कन्सेप्ट होती. पण झालं असं की ह्या दोघांवरही टीका झाली आणि हा करार आहे हा सबशेल फेल गेला. कारण काय होतं, भुलाबाई देसाई यांनी काँग्रेसकडून कोणतीही परमिशन किंवा गांधीजींनी विचारलं नाही किंवा काँग्रेसमधल्या बाकीच्या नेत्यांना विचारलं गेलं नव्हतं. तसंच लियाकत अली यांनी जिनांना विचारलं नव्हतं किंवा मुस्लिम लीगची तशी काही परमिशन घेतलेली नव्हती. त्यामुळं काय झालं की ह्या करारामध्ये काय आहे ह्याच्यापेक्षा तो करार मांडायच्या आधी त्यांची परवानगी घेतली नाही, ह्यातूनच हा करार काय झालेला आहे त्या ठिकाणी सबशेल फेल गेलेला आहे. लक्षात काय ठेवायचं आहे, भुलाबाई देसाई लियाकत अली करार 1945 हिंदू मुस्लिम ह्याच्यामध्ये जो पेच निर्माण झाला होता ह्यातून मार्ग काढून एक अंतरिम सरकार आणि कार्यकारी मंडळाची स्थापना करणं हा उद्देश त्यांचा होता, पण ते अपयशी झाले. त्याच्यानंतर जर बघितलं राजाजी योजना, ही जी मुख्य संकल्पना होती ही गांधीजींची होती. ही योजना परत एकदा अपयशी झालेली आहे. पण एकूणच ह्या अपयशाचं जे खापर फोडलं जात होतं ते कम्प्लिटली राजाजी यांच्यावरती होतं. शेवटपर्यंत गांधीजींनी त्याच्याबद्दल काहीही बोलले नाही, त्याची पूर्ण टीका ही राजाजींवरती झालेली होती. राजाजी योजना म्हणजे सी राजगोपालचारी, पाकिस्तानला अनुकूल मत निर्माण करणारे, अनुकूल मत देणारे पहिले व्यक्तिमत्व कोण होतं तर ते होते सी राजगोपालचारी. मग जिनांनी ही योजना फेटाळली. जिना त्याच्याबद्दल काय म्हणतायत, कीटकाने कुरतडलेला पाकिस्तान देत आहेत असं त्यांनी काय केलं, एक वक्तव्य केलं आणि ही योजना फेटाळून टाकली. त्याच्यानंतर सी राजगोपालचारी यांच्यावरती सुद्धा काय झालेली आहे, टीका झालेली आहे. आता सार्जंट आयोग, आता हा सार्जंट आयोग काय सांगतो, हा शिक्षणासंबंधी होता, 1944ला आला. आता हा सार्जंट कोण होता, सार्जंट हा भारत सरकारचा शैक्षणिक सल्लागार होता. ठीक आहे. राष्ट्रीय शिक्षणाची ही पहिली योजना होती. त्याच्यानंतर जी शिफारस होती ती काय होती, शिशुशाळा स्थापन करा आणि इंटरमिडिएट वर्ग रद्द करा. मग इंटरमिडिएट वर्ग चालू करा असं कोण म्हणलं होतं तर सॅडलर आयोग होता. मग सॅडलर आयोग कधी आला होता तर 1917ला आला होता. सॅडलर आयोगाने जे इंटरमिडिएट वर्ग चालू केले होते ते सर्जंट आयोगाने काय केलेले आहेत, रद्द केलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला परत एकदा सांगतो, हे काय म्हणतंय की इंटरमिडिएट वर्ग रद्द करा, मग इंटरमिडिएट वर्ग चालू करा असं कोण म्हणलं होतं तर सॅडलर आयोग म्हणलं होतं. आणि तो कधी आला होता, 1917ला आला होता. म्हणजे सॅडलर आयोग हा सुद्धा शिक्षण क्षेत्राशी संबंधित होता आणि सर्जंट आयोग हा सुद्धा शिक्षणाशी संबंधित होता. सर्जंट आयोग काय म्हणतोय की शिशु शाळा चालू करा, स्थापन करा, पण इंटरमिडिएट वर्ग बंद करा. आणि इंटरमिडिएटला चालू करणारा आयोग कुठला होता तर तो सॅडलर आयोग होता. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सॅडलर कोण होते तर भारत सरकारचे शैक्षणिक सल्लागार. वेव्हेल योजना काय आहे, आता जर वेव्हेल, आता सगळ्यात पहिला आपण बघू वेव्हेल. लॉर्ड वेव्हेल कोण होता तर तो व्हाईसरॉय होता. व्हाईसरॉयचा कालावधी किती होता, 1944 ते 47. म्हणजे आत्तापर्यंत आपण ज्या काही योजना बघितल्या त्याच्यामध्ये राजाजी योजना, देसाई लियाकत अली, कॅबिनेट मिशन, ह्या सर्वच्या सर्व योजना ह्या वेव्हेलच्या काळात झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे व्हाईसरॉय वेव्हेलचा कार्यकाळ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आत्ताच्या काळामध्ये, कारण 75 वर्ष झालेल्या बऱ्याच घटना ह्या त्याच्या काळामध्ये येतात. मग आपल्याला जर विचारलं की ही घटना कोणाच्या काळात झाली आहे तर त्यावेळेस कोण होता, व्हाईसरॉय वेव्हेल होता. हा काय म्हणत होता की नवीन राज्यघटना भारतीयांनीच तयार करावी असं त्याचं मत होतं. हिंदू मुस्लिम प्रतिनिधींची संख्या समान कार्यकारी मंडळात असावी असं त्याचं म्हणणं होतं. मग हे जरा बऱ्यापैकी वाटतंय. त्यावेळेस आपण चर्चा करण्यासाठी कुठं आलो, शिमल्यात आलो. मग काय आली, शिमला परिषद आली. मग शिमला परिषदेमध्ये काय झालं, मुस्लिम लीगकडून जिना बोलत होते आणि काँग्रेसकडून मौलाना आझाद बोलत होते. मुस्लिम लीगकडून ज्या काही जागा मिळतील त्या जागांचं एकूण प्रतिनिधित्व फक्त आणि फक्त मुस्लिम लीगच करेल असं कोणाचं म्हणणं होतं तर या ठिकाणी जिनाचं म्हणणं होतं. आणि एक्झॅक्टली हेच मौलाना आझाद यांना खटकलं आणि त्यातून काही उत्पत्ती झालेली आहे. म्हणजे हे परत एकदा शिमला करार हा
अपयशी झालेला आहे. ठीक आहे, शिमला करारसुद्धा बाकीच्या करारांसारखा त्या ठिकाणी ही परिषदसुद्धा अपयशी ठरलेली आहे. मग दुष्काळ आयोग जो होता, दुष्काळ आयोग हा 1945ला आला. मग आता नेमका कुठला दुष्काळ? दुष्काळ तर कुठला दुष्काळ? तर तो दुष्काळ होता बंगालचा दुष्काळ. आणि ह्या दुष्काळ आयोगाचे जे अध्यक्ष होते ते कोण होते? जॉन वुडहॅट. 1945ला बंगालच्या दुष्काळाचा अभ्यास करण्यासाठी हा आलेला एक आयोग होता, त्याला आपण दुष्काळ आयोग म्हणतो. तो कोणाच्या काळामध्ये आलेला आहे? तर त्यावेळेस व्हाईसरॉय होते वेव्हेल, अध्यक्ष होते जॉन वुडहॅड, आणि बंगालच्या दुष्काळाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेले हे एक आयोग होतं. आपण अजून एक व्हिडिओ बनवत आहोत ज्याच्यामध्ये 100 वर्ष पूर्ण झालेल्या काही घटना असतील. तर ह्या घटनांमध्ये पहिलं असेल मूकनायक, ज्याला तर 100 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत, मूकनायक. मग परत म्हटलं तर असहकार चळवळ आहे. त्याच्यानंतर माणगावची परिषद आहे, हंटर कमिशन आलं होतं ते आहे, रयत शिक्षण संस्थेची स्थापना आहे, आयटक आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी. नागपूरचं अधिवेशनसुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचं 1926. तर अशा काही महत्त्वाच्या घटना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये 100 वर्ष पूर्ण झालेल्या काही घटना आहेत त्या आपण बघणार आहोत. चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघतो एक सराव प्रश्नसंच. ह्याच्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे. संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्रश्न सोडवा, तुम्ही सोडवा आणि मग ते टॅली करून घ्या. तर तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित राहणाऱ्या एकमेव महिला कोण होत्या? दुर्गाबाई देशमुख होते का? सरोजिनी नायडू, बेगम जहाआरा शाहनवाज का यापैकी नाही? तर याचं जे उत्तर आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक 3. तर बेगम जहाआरा शाहनवाज ह्या त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्या एकमेव महिला होत्या, त्यामुळे तुम्हाला त्यांचं नाव लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग ते तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये होत्या. मग तिसरी गोलमेज परिषद कधी आणि कुठे झाली हे तुम्हाला काय करायचं? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. त्याच्यानंतर मद्रास महाजन सभेची स्थापना कधी झालेली आहे? प्रश्न आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेत 1886, 85, 84 आणि 82. तर तुम्हाला जर फक्त सालच विचारलं तर 1884 बरोबर आहे. तारीख विचारली तर काय करणार? मग तारीख कधी आहे? तर ती आहे 16 मे 1884. मग आता ही स्थापना कोणी केली? तर सुब्रमण्यम अय्यर आणि आनंद चार्लू यांनी 16 मे 1884ला मद्रास महाजन सभेची स्थापना केलेली आहे. त्यानंतर जर बघितलं, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना करणाऱ्या कोणाकोणाला ब्रदर्स इन लॉ असं म्हणतात? आता ह्यांना ब्रदर्स इन लॉ असं का म्हणायचं? तर वेगवेगळ्या धर्मातली लोकं होती ज्यांनी एकत्र येऊन हे बॉम्बे प्रेसिडेन्सीची स्थापना केलेली होती. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर बदरुद्दीन तय्यबजी, फिरोज शाह मेहता आणि केटी तेलंग ह्या तिघांना काय केलं जायचं? तर ब्रदर्स इन लॉ असं संबोधलं जायचं. मग दादाभाई नौरोजी का नव्हते? कारण दादाभाई नौरोजी हे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे उपाध्यक्ष होते. ठीक आहे, पण हे स्थापना करणारे होते. ह्या तिघांना काय केलं जात होतं? तर ब्रदर्स इन लॉ असं संबोधित केलं जात होतं. ती नावं परत एकदा सांगतो. ब्रदर्स इन लॉ कोण होते? बदरुद्दीन तय्यबजी, फिरोज शाह मेहता आणि केटी तेलंग. ठीक आहे, ह्या तिघांना काय केलं जातं? ब्रदर्स इन लॉ असं संबोधित केलं जायचं. इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी खालीलपैकी कोणत्या सिद्धांतानुसार करण्यात आली होती? तर तो सिद्धांत कोणाचा आहे? तर तो आहे रिकार्डोचा सिद्धांत. रिकार्डोचा सिद्धांत आहे, प्रिंगेलचा नाही. हे लक्षात ठेवा. त्यानंतर 1887 सामाजिक परिषद, 1890 औद्योगिक परिषद ह्याची स्थापना कोणी केलेल्या होत्या? तर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. महादेव गोविंद रानडे, ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. 1887ला सामाजिक परिषद आणि 1890ला औद्योगिक परिषद कोणी स्थापन केली? तर महादेव गोविंद रानडे. सत्यशोधक समाजाचे पहिले अधिवेशन कुठे पार पडले होते? तर ते पुण्यातच पार पडलं होतं. आणि सगळ्यात पहिलं अधिवेशन म्हणजे स्थापना त्यांची याच्या आधीच झालेली आहे, पण अधिवेशनाला सुरुवात 1911 पासून झालेली होती. 1911ला जे पहिलं अधिवेशन झालेलं होतं तर ते कुणाच्या अध्यक्षतेखाली झालेलं होतं? स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांच्या अध्यक्षतेखाली ते पार पडलं होतं पुण्यात 1911 साली. आणि तुम्हाला जर तारीखच विचारली तर 17 एप्रिल 1911 पुण्यात स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाचे पहिले अधिवेशन पार पडलेलं होतं. लॉर्ड आयर्विन यांच्या काळात कोणकोणत्या घटना घडल्या? हा प्रश्न थोडासा ट्रिकी आहे, नीट वाचा, उत्तर मिळून जाईल. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं की लॉर्ड आयर्विन यांच्या काळामध्ये घडलेली गोष्ट कोणती? सायमन कमिशन आलं का? आलं 1927.
मग काँग्रेस हे तिन्ही गोलमेज परिषदेला उपस्थित होतं का? तर काँग्रेस हे फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित होतं. पहिल्या आणि तिसऱ्याला होतं का? नव्हतं. तर त्याच्यामुळं हे जातं आपलं ऑप्शन. आणि नेहरू रिपोर्ट पण आला, हे पण बरोबर आहे. म्हणजे अ आणि क हेच तुमचं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 अ आणि क. ठीक आहे. काँग्रेस हे तिन्ही गोलमेज परिषदेला उपस्थित होतं का? नव्हतं. फक्त पहिल्या आणि तिसऱ्याला होतं. पहिल्या आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित नव्हतं, फक्त दुसऱ्याला होतं. तिन्ही गोलमेज परिषदेला उपस्थित नव्हते काँग्रेस. त्यानंतर घटनेतले कितवे परिशिष्ट हे पक्षांतर बंदीशी संबंधित आहे? अतिशय सोपा प्रश्न, 10व्या. त्याच्यानंतर जर बघितलं पुढचा प्रश्न आपला काय आहे? हां, सरकारने 1969 मध्ये MRTP ॲक्ट पारित केला होता. MRTP म्हणजे काय असं तुम्हाला या ठिकाणी विचारलंय. तर मोनोपॉलीज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट असं त्याचं ते पूर्ण डिस्क्रिप्शन होतं. MRTP स्टँड्स फॉर मोनोपॉलीज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट. बाकीचे सगळे चुकीचे आहेत. तर ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. असे पण पद्धतीचे प्रश्न आपल्याला MPSC विचारते आणि इथं आपण फसतो. तर मोनोपॉलीज रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट असं त्याचं नाव आहे. त्यानंतर 2015 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने किती शाश्वत विकास लक्ष्य निश्चित केलेली होती? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणलं की पटकन लक्षात येतं ना. तर ती होती 17. आणि त्यांचा काळ कधीपासून आहे? 2015 पासून ते 2030 पर्यंत, म्हणजे 15 वर्षाचा तो काळ आहे. ह्याच्यामध्ये 17 आपल्याला काय दिलेली आहेत? गोल्स दिलेली आहेत. आणि 169 काय दिलेली आहेत? टार्गेट्स दिलेली आहेत. त्याच्यानंतर बघा, लोकायुक्त पद निर्माण करणारे भारतातले पहिलं राज्य कोणतं? तर ते ऑफकोर्स काय आहे? महाराष्ट्र. त्याच्यानंतर एक पुस्तक खूप चर्चेमध्ये होतं. त्या पुस्तकाचं नाव काय? द एम्परर हू नेव्हर वॉच. हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर ते आहे दारा शुको. दारा शुको कोण होता? औरंगजेबाचा भाऊ. त्यानंतर फास्ट ट्रॅक EMTCT हे कशाशी संबंधित आहे? तर ते एड्सशी संदर्भात आहे. इलिमिनेशन ऑफ मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन असा त्याचा अर्थ होतो. मातेकडून मुलाकडे जे ट्रान्समिशन होतं एड्सचं, त्याच्या संदर्भात हे कार्य करतं आहे. त्याच्यामुळं EMTCT याचा जर तुम्हाला अर्थ विचारला तर इलिमिनेशन ऑफ मदर टू चाइल्ड काय ट्रान्समिशन, हे कशाशी संदर्भात आहे? एड्स. ठीक आहे. आणि हे कोणाकडून इनिशिएटिव्ह घेतलेला आहे? तर तो जागतिक आरोग्य संघटनेकडून घेतलेला आहे.